पहिल्यांदा जर मी तुला सांगितलेलं आहे की मला ती मुलगी पसंत नाहीये तर नाहीये. का म्हणजे अगं तिचं शिक्षण 9वी झालेलं आहे फक्त. नाही, मी तिला म्हटलं होतं की लग्नानंतर तू शिकू शकतेस, मला काहीही प्रॉब्लेम नाही. त्यावर ती काय म्हणाली, मला शाळेचं आणि मास्तरांचं तोंड पाहायचं नाहीये, मला दोघंही आवडत नाहीत. ज्या नवरीला नवराच नाही आवडत मास्तर म्हणून, ती माझ्याशी कसा संसार करेल? नाही चालणार मला. नाही नाही ना आई, माझं ऐक, सुंदरतेला शिक्षणापेक्षा कमीच महत्व आहे माझ्या लेखी. उद्या बाजारात गेली आणि 1 किलो टोमॅटोवर 2 किलोचा कलिंगड ठेवला तर टोमॅटोचं जे होईल तेच माझ्या भविष्याचं होणार आहे. नाही हो, असेल सुंदर पण मला नको. नाही, आपण दुसरी मुलगी बघू. झोपेत नाही बोलत आहे, उद्या विचारलंस तरी हेच सांगणार आहे आई. आई ठेव ना ग, झोपू दे ना मला. हो मी शू केले. नको ना हे प्रश्न विचारू आई, हे प्रश्न नको विचारत जाऊस. मी 32 वर्षांचा झालेलो आहे आता. अरे देवा, गावची जनावरं सुटलेली आहेत. मी करतो पुन्हा फोन. वरती या, वरती. काय नाही गुड नाईट. काय मास्तर जेवलो काय? अचानक हा धडक मोर्चा माझ्या घराकडे का? त्याचा काय आला मास्तरांनो, हल्ली ए आय सारखं कानावर पडतं. पण ए आय म्हणजे काय आहे ते आम्हाला माहित नाही. म्हणून म्हटलं मास्तरांकडे आलेलं. अच्छा, वा वा. अशी फालतूची बडबड करता करता एका महत्वाच्या विषयाला हात घातलेला आहे तुम्ही. वा वा, छान छान. ए आय बद्दल जाणून घ्यायचंय, कौतुक वाटतंय तुमचं. पण ए आय काही छोटा विषय नाही, अत्यंत मोठा विषय आहे. गहन विचार करता येईल असा विषय आहे. रात्रीत होईल ना? हो होईल. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला आधी माहिती हवं ए आय म्हणजे काय. ए म्हणजे आर्टिफिशियल, आय म्हणजे इंटेलिजन्स. म्हणजे काय? कृत्रिम प्रज्ञा. प्रज्ञा कुत्रीच आहे. अरे माझ्यासारखा देखना पोरगा एवढं मेसेज करतो, रिप्लाय नको. एवढं मेसेज बघितलं, काय रिप्लाय केला? गप कुत्र्या. मग मी तिला बोललो, जो बोलतो तोच असतो. मला कशी काय बोलते ही? बने, बरोबर आहे. स्त्रियांशी अशा भाषेत बोलू नये. अरे मग पुरुषांशी पण ते अशाच भाषेत बोलतायत. ना बाबा, थंड घे. म्हणजे काय? पण तरीही स्त्रियांशी अशा भाषेत बोलू नये, त्यांचा आदर राखावा. मी जे सांगतोय ते आधी समजून घ्या. कृत्रिम प्रज्ञा म्हणजे काय? सारखं त्या प्रज्ञेवरती राग काढू नकोस. कृत्रिम म्हणजे काय ते आधी समजून घ्या. जे नैसर्गिक नसतं, कृत्रिम असतं ते. अच्छा, म्हणजे गेल्या वर्षी नबानात तुम्ही अभिनय केलाय ते. मोरे, नाही तसं नव. आता मी काम केलं, सगळी लोक काय म्हणत होती, काय तुम्ही नैसर्गिक करता. आणि तुम्ही जे काम केलं तर लोक म्हणजे कृत्रिम केलं, कृत्रिम केलं. कुठलं काम आहे जे मी कृत्रिम करतोय? आता काय म्हटलं होतं? काही नसतं ते. गप्पा बसा. मुळात पेशा आहे का माझा नमनात काम करणं? मी ठरलो बापुडा मास्तर, हो की नाही? तुम्ही मला सांगितलं तो परबांचा कोणीतरी आलेला नाहीये, त्याच्या जागी तुम्ही एंट्री घ्या. मी आपलं केलं काम आणि मी वास्तववादी काम केलं. मला सांगितलं ते एंट्री घ्या, मी आलो. मीच तो. नाही मास्तरांनो, तुमचा मुलं टोनच चुकला. टोन कसा आहे? हा टोन आहे माझा. अरे पण आता हे मला जमणार आहे का? हा माझा पेशा आहे का? नाही की नाही? मुळात तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? ए आय साठी आलाय. मग ते सांगू की नको सांगू? सांगा. तर ए आय म्हणजे काय हे आधी समजून घ्या. ए आय म्हणजे यंत्राला हुशार करणारी आणि माणसांची कामं सोपी करणारी एक अशी यंत्रणा, सुविधा किंवा व्यवस्था. म्हणजे आता ए आय कुठे असतं असा प्रश्न तुम्हाला पडेल. पडला. तर अनेक मशीन्स मध्ये ए आय असतं. आता तुम्ही जे फोन्स वापरता त्यात सुद्धा ए आय आहे. खिशात बॉम्ब नाहीये तुमच्या, ए आय आहे. मी आता म्हटलं की नाही, यंत्राला हुशार करणारी आणि माणसांची कामं सोपी करणारी यंत्रणा. घाबरायची गरजच नाहीये त्याला. आता फोनमध्ये ती ए आय आहे म्हणजे नेमकं काय आहे मला सांगा. आता तुम्ही जी अनेक गाणी ऐकता वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्सवर, ती गाणी ऐकल्यानंतर ते गाणं ज्या संगीतकाराचं आहे, ज्या गीतकाराचं आहे, त्यांचीच गाणी तुम्हाला अचानक रेकमेंड व्हायला लागतात. ते का? कारण ए आय सांगतं की कदाचित या माणसाची ही विशिष्ट आवड आहे. फक्त गाण्यांबाबत नाही होत बरं का. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एखादं प्रोडक्ट असेल, एखादी वस्तू असेल, एखादी सर्व्हिस असेल किंवा एखादं लोकेशन असेल, आपल्या गावचा पत्ता असेल, आपण ज्या ज्या विषयी बोलतो ते आपल्याला ते ए आय सांगत राहतं. समजा फोन जवळ घेतलात आणि म्हटलात, अरे बाबा सहलीला जायला हवं,
बरेच दिवस सहल नाही केली. सहलीचं काय रे, तर AI तुमच्या फोनवरती सहलीच्याच गोष्टी दाखवणार. आल्या का तरीच मला सारखी बँकॉकची फोटो यायची. कुठले सावत्या कुठले फोटो येत आहेत? मास्तर ते मी आणि पाम्या त्या दिवशी म्हणलं होतं, पाम्या आपण बँकेत जाऊ. ते बी ना काय बी तर बँकॉकची फोटो टाकली ती मला ती सावत्या AI नाहीये बेणं. या गावात एकच बेणं आहे, ते तू आहेस. तू बँकॉक म्हटल्यानंतर ते बँकॉकच दाखवणार. गधड्या, उगाच त्याच्यावरती नाव ढकलतोस. नाही नाही मास्तर, खोटं नाही आहे. म्हणजे माझ्या पण मोबाईलवर प्यार की जालिम रात, प्यार का खेळ असं सारखं सारखं येतं. मोरे, मुळात तुम्ही जे सर्च इंजिन मध्ये टाईप करता तेच तुम्हाला दिसत राहतं. म्हणलं का जादू आहे बरं का मास्तर. मास्तर मी काय म्हणतो, या AI मधलं फॉर्म कधी निघतात? हा? म्हणजे कसं आहे, एकदा मी बेरोजगार आहे ना, तर AI मध्ये फॉर्म भरेन, मग उद्या मला नोकरी लागेल. पोलीस भरती आहे ती, फॉर्म कधी निघणार विचारतोस गधड्या? AI वरती काम करायचं असेल तर तुला उच्च शिक्षित असावं लागेल. काय संशोधन करावं लागेल. अनेक देशांमध्ये AI वरती संशोधन सुरू आहे. आपल्या भारतातही सुरू आहे, पण परदेशात प्रामुख्यानं AI वरती संशोधन सुरू आहे. म्हणजे मास्तरांनो, बाहेर पण लोक कामं करतात? मला वाटलं कोकणातच कामं करतात लोक. नाही, कोकणातली लोक कामं करतातच, पण बाहेरची सुद्धा लोक कामं करतात. जरा बाहेर बघ डोकावून, तर तुला कळेल. अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी AI आणखीन समृद्ध, आणखीन प्रगत कसा करता येईल याच्यावर अभ्यास करताय. आता परदेशात तर काही प्रगत देश असे आहेत जिथे बिना ड्रायव्हरच्या गाड्या चालवल्या जातात. काय म्हणजे का? म्हणजे नाही, AI च्या जोरावर. म्हणजे कोकणातली भुताटकी परदेशात पण गेलेली आहे. हा बरोबर आहे. गाडी चालते, आपल्याला वाटतं ड्रायव्हर नाही आहे, पण वांग्याभूत गाडी चालवित असता. माहिती आहे तुम्हाला? नाही हो, नाही. काय पण बोलता माहिती. अंधश्रद्धा आहेत या. नाही. काय वांग्याभूत नाही? नाही. हा, मग आपल्या गावचं सरपंच अरुण कदम आहेत ना, तर असणार. म्हणजे हे का? हे गाडी चालवताना दिसत नाही. जगातला एकमेव माणूस आहे तो असा दिसतो गाडी चालवताना. खरंय. अरे नू सरपंच आले बघा. नाही 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 आपलं असं कशाला घाबरता? इथून उडी मारून येतील का ते? काय घाबरत आहात? काहीतरी मास्तरांनो, AI ची गाडी तुमच्यासाठी भारी आहे. मी अशी चालवू शकता होती. गप्पा बस रे गधडा. पण मास्तरांनो, मला एक प्रश्न आहे. आता एवढं सांगितलं, थोडा AI मला कळलेला आहे. हा. म्हणजे माझं डोकं भारी आहे ना. हुशारच आहे. तर मला सांगा मास्तरांनो, आता मी मुंबईवरनं निघालो आहे. हा. मला रत्नागिरीत पोहोचायचं आहे. पण मध्येच मी त्या AI च्या गाडीत बसलेलो आहे. पनवेलला येऊन मला लघवी आली, टरारून लघवी आली. तर तुमची AI ची गाडी पनवेलला थांबल की रत्नागिरीपर्यंत मला धीर धरावा लागेल? गावले आता मोठी आहे. आता शाप अडकलो की नाही? काही अडकलेलं नाहीये. थांबा जरा, देतोय मी उत्तर. काय देता वाय द्या, पटकन द्या ना. मग सांगतो काय आहे. जर तुम्ही AI ला सांगितलं तर तुम्हाला जर शू लागली असेल तर ते योग्य ठिकाणी थांबवणार. आता आपण असं समजू, बाबा तू निघालास मुंबईहून आणि पनवेलला जर तुला शू लागली तर तू त्या AI ला सांगायचं गाडीमधल्या की बाबा मला शू लागलेली आहे, एखादं चांगलं प्रसाधन गृह बघ. मग ते AI काय करणार, जवळचं एक चांगलं शौचालय बघणार. मग समोरच्या गाडीचा वेग, मागच्या गाडीचा वेग, बाजूच्या गाडीचा वेग, याचा वेग कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर या लेनमधून त्या लेनमध्ये गाडी नेणार. मग त्याच्यानंतर एक पार्किंग स्पॉट शोधणार आणि तिथे ती गाडी पार्क करणार आणि मग तू जायचं सुलभ शौचालयात. तोपर्यंत माझा बांध फुटल. अख्खं AI पाण्यात जाईल मास्तरांनो. मास्तर मी काय म्हणतो, या दरम्यान जर आपण काच खाली करून कारभार मोकला गेला तर? ए गाडी गप्पा बस. मुळात तुमच्यासारख्या मुत्र्यांनी ही गाडी घेतलीच नाही पाहिजे. आता काय बोलतो? काय पण विचारता? वाटेल ते प्रश्न विचाराल का? काहीतरी चांगलं सांगतोय ना AI बद्दल, त्याच्याबद्दल काही असेल तर विचारा की नाही. सॉरी. बघा जरा AI किती प्रगत झालेला आहे ते. मला काय विचारायचं मास्तरांनो, म्हणजे आता तुम्ही बोलाव की मोबाईल मध्ये AI आहे, बरोबर. आणि गाडीमध्ये पण AI आहे. बरोबर. पण माझ्याकडे साधी गाडी आहे, माझ्याकडे फक्त मोबाईल AI वाला आहे, बरोबर. तर समजा मला उद्या सकाळी उठून गणपतीपुळ्याला जायचं असेल, तर मी माझ्या साध्या गाडीच्या स्टेरिंगवर माझा जर मोबाईल ठेवला तर माझी गाडी कुठे जाईल? दरीत. गधड्या, किती वेळा सांगितलं गाडी चालवताना कधीही फोन वापरायचा नाही. दुचाकी असेल, 3 चाकी असेल किंवा 4 चाकी असेल. गाडीत AI असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण उगाच गाडी चालवताना एका हाताने फोन वापरायचा, दुसऱ्या हाताने गाडी चालवायची आणि 4 लोकांना उडवायचं, हे करायचं नाही आपण. कळलं? गाडी चालवताना फोन नाही वापरायचा. 2 वेगळे फंक्शन्स आहेत. गाडीचं AI वेगळं, फोनचं AI वेगळं. मास्तर मी काय म्हणतोय, समजा आता मी गाडी चालवत असेल आणि गाडीच्या मध्ये जर कोण आडवा आलं,
ए स्वतः गाडी थांबवणार का ती उडवणार त्याला? नाही थांबवणार हेच आहे. AI म्हणजे काही वेगळं नाहीये. हे बघा लक्षात घ्या, हे असं सॉफ्टवेअर आहे जे अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला मदत करतं. आता गाडीमध्ये एक ॲडॅस लेवल असते. नाही हे कोकणातला आहे. हा. आपण मस्त जेवला मग आडाच झाला. हो, अरे छान दिसतो आडास असं म्हणतात त्याला. तामणकर बाई कशा दिसतात? ए, गधड्यांनो, आमच्याकडे AIच्या खांद्यावरून आपापले निरोप पोहोचवू नका. गप्पा बसा. एक शेवटचा प्रयत्न असं केला, आपला- शेवटचा प्रयत्न. गप्पा बस. सुंदर म्हणजे आडस. अडस नाही, एडास. एडास. ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम. ते एआयचाच भाग आहे, लक्षात घ्या. काय होतं, हे असे ड्रायव्हर असतात जे डायरेक्ट उडवायचं का विचार करतात ना, त्यांच्यासाठीच बनवलंय हे. ज्यांना अंदाज येत नाही, या अशा गाड्या काय करतात, त्यांच्यामध्ये सेन्सर्स असतात. ते समोरून येणारा प्राणी, गाडी, माणूस याचा अंदाज घेतात आणि त्याला आपली गाडी ठोकली जाऊ नये म्हणून अचानक ब्रेक मारतात. कळलं? हो. भारी यायला पण मग ते आडवा आलं होतं, त्या नाडगे हाणल्या तुझ्या बेन्या. ही ती आहे म्हणणार आहे का मला आपलं नेहमीप्रमाणे उतरून राडा करायचं? कशाला मरायला तुला सगळ्यांना नडगे हाणल्या म्हणायचं आहे? आडवा आले. प्रत्येक गोष्टीत कोणाची तरी नडगी हाणणं गरजेचं आहे का? कधीतरी कुणीतरी उतरून तुझी एकदा नडगी हाणली तर काय होईल विचार कर. गधड्या, सारखी आपली हिंसा काही गरज नाहीये. हे असं तिखट खात असतोस ना, झणझणीत खात असतोस म्हणून हाणामारी आणि मारामारीचे विषय काढत असतोस. हे असे ड्रायव्हर असतात. याला मारू का त्याला मारू का. रोड रेज ही एक गोष्ट आहे, लक्षात घ्या. ही आपण कधीच बाळगायची नाही स्वतःजवळ. ह्याच्यामुळेच आपल्याला या अशा यंत्रवाल्या गाड्या बनवाव्या लागतात ज्या आपोआप ब्रेक मारतील, कुठल्या माणसाला ठोकणार नाहीत. हे असे चुकीचे ड्रायव्हर असतात म्हणून. नाही पण मास्तर मला तरी असं वाटतं ही टेक्नॉलॉजी आपल्या गावात काही येणार नाही मला नाही आणि आली तरी टिकणार नाही. नाही असं काही नाही मोरे, लक्षात घ्या. ते मॅप्स आले होते तेव्हा पण सगळे असंच म्हणत होते की हे काय आपल्या भारतात टिकणार नाहीत. आपल्याकडे आहेत की पानवाले, दुकानवाले ज्यांना आपण रस्ते विचारू. पण ते मॅप्स आले, चालले आणि अजूनही आहेत. ऑनलाईन शॉपिंग आलं होतं सगळं, ते सुद्धा आले, ते राहिले आणि भविष्यात सुद्धा अनेक ऍप्स येणार, ते इथेच असणार आणि आपण त्याचा वापर करणार. लक्षात घ्या. हो, मला तर वाटतं भविष्यात असं सुद्धा होईल की आता रोबोट्स येतील AI वाले आणि लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट पण रोबोट्सच घेतील. काय? लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट रोबोट घेणार? हो. माझा धंदा बसेल ना? तुझा कसा धंदा बसेल? माझा लग्नाचा धंदा आहे. मी मंडप डेकोरेशन, लाडू बिडू बनवतो. Catering आहे त्याचा. बरोबर आहे मोरे, पण आता ते रोबोट लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट घेणार म्हणजे काय ह्याच्या जागेवर येऊन नाही बसणार. हा कसा पैसे न देता सावत्या पम्यानी बनेला घेऊन जातो कामाला, त्याच्याऐवजी ह्याला पैसे देऊन एक रोबोट घ्यावा लागणार आणि तो याचा मदतनीस म्हणून काम करणार. म्हणजे आता लग्नात काय कामं असतात बरं, मंडप घालणं, गाडी सजवणं, जेवण वाढणं, जेवण करणं, हे रोबोट करणार. तू फक्त त्याला ऑर्डर द्यायची. म्हणजे बॉस मी आहे. बस तूच असं. सगळी कामं ते AI काय ते करणार. सगळं AI करणार. मग मास्तरानू, नवऱ्याच्या चपली कोण लपवणार, करवली की रोबोट? आणि जर चपली लपवल्या रोबोटने तर शोधणार कोण, करवली, नवरा की रोबोट? अडकलेत आहेत. आणि चाकूला लिंबू लावून मामा उभा राहणार की AI? मास्तरांनो, वरातीत दारूचा ग्लास आम्ही भरायचं का येणार भरायला? आणि मास्तर समजा करवलीला बाजूला घेऊन काही इचरायचं असेल तर AI मदत करेल का काय खोळांबा घालेल ती? बावळटात का कपाळ करंट्यांनो, मूर्खांनो, लग्नात दारू तर नसलीच पाहिजे, लक्षात ठेव बने. ए भाऊ घबरायचं चालू नको. आणि सावत्या, करवलीला बाजूला घेऊन काय विचारायचंय तुला? मास्तर काय लागा तुम्ही एक आहे का नाही? कसं असतं, आजची करवली उद्याची नवरी असती मास्तर. एक नंबर. मग प्रत्येक करवलीला वाटत असतं आज हिचं झालंय, उद्या माझं झालं पाहिजे. ती पण कोणाच तरी आधार शोधत असती, इकडे तिकडे नंतर फिरवत असती. आपण तिला आधार द्यायचा असतो. तुम्ही काय मास्तर लागा? आणि याला सवय आहे आधार AI द्यायची. करेल का आपलं काय? गप्पा बस, काहीतरी बोलू नकोस. मास्तरानू, तुम्ही ना लग्नात रुकवत बघण्यापेक्षा एकदा करवली बघा. तुला सांगितलेलं जनरल नॉलेज. नाही, खरंय. मला आनंद मिळतो रुखवत बघताना. छान छान कलाकृती असतात त्याच्यात. गप्पा बसा मूर्खांनो. मुद्दा काय आहे? AI बद्दल बोलतोय की नाही आपण? मग AI बद्दल बोलूया. लक्षात घ्या, AI किती प्रगत झालंय हे आधी जाणून घ्या. आता बघा, कितीतरी स्क्रिप्ट, कितीतरी गाणी, ईमेल सुद्धा AIच लिहितो की नाही? बापरे, तुम्ही फक्त सांगायचं AI ला की बाबा श्रमेश म्हणतोय पम्याला मेल पाठव, मग AIच सगळा मजकूर लिहिणार. हो, गाणी सुद्धा तशीच लिहिली जातात हल्ली. हे तर काहीच नाही. आता रफी साहेब ते आपल्यात नाही आहेत, पण एखादं नवीन गाणं जर आपल्याला त्यांच्या आवाजात ऐकायचं असेल तर AI ला सांगायचं की बाबा हे नवीन गाणं मला रफी साहेबांच्या आवाजात ऐकायचं आहे, वाजवून दे. मग तो वाजवणार आणि ते सेम रफी साहेबांच्या आवाजात ऐकू येणार. असं आहे? चालू आहे आता हे. मला तर वाटतं भविष्यात आणखीन गंमत होणार आहे. काय? समजा आपले मोरे कुठल्या तरी कामानिमित्त वेगळ्या गावात गेले आणि नाटकाचा प्रयोग करायचा असेल, नमन करायचं असेल गावात आणि ते नसतील
तर रोबोटच आणायचा एआय असलेला तो करणार शालू झोका दे गो मैना. म्हणजे हा सगळं ए काम करेल हो हो. माझ्या पोटावर पाहणार आहे नाही तसं असलं तर मी ए गावात येऊ देणार नाही. अरे पण नाही ना आला पाहिजे. एवढा का विरोध करताय AI ला? मास्तर बरोबर आहे. आपल्या मदतीसाठी आहे ना ते. काय मदतीसाठी आपली मदत आहे, ती बरोबर बोलते ती. माझी कला मला नको दाखवला रोबोट दाखवणार काय माझी कला. असं कसं आता सगळंच हे करणार म्हणजे कसं चालेल? ती भले तिच्या आईला जेवण बनवलती पण त्याला आईच्या हातची चव नसेल. हा मग लग्नाच्या पंक्तीत लाडू वाढल ती पण ती वाढताना घ्या की आला घे की लागा एक हे असं नसेल बघा. एखाद्या माणसाला जर ताप आला ना अंगात तर किती ताप आहे ती सांगल पण डोक्यावर प्रेमानं पट्टी ठेवलं काय ते सगळ्या गोष्टी करल होते मास्तर पण त्याच्यात भावना नसतील आणि आपण भावनांवर जगतो यावर नाही. सावत्या मधाळ बोलतोस तेव्हा प्रेमळ वाटतोस नाही तर नडक्या हाणल्या कशाला बोलत असतोस दड्या. हे असं बोलायचं छान सुंदर बोलायचं बघ किती व्यवस्थित बोललास. आणि हे कशामुळे बोललास? कशामुळे? कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो शिक्षण घ्या. शिक्षणामुळे काय होतं चौकस विचार करायला लागता तुम्ही अनेक गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न करता आणि तेच केलं की नाही तुम्ही म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. बाबा पण मास्तरांनो हा. शिक्षणावरनं आठवलं काय म्हणजे उद्या समजा लग्नासाठी तुम्हाला जर पोरगी बघायची असेल तर त्या पोरीचं शिक्षण किती असावं असं तुम्हाला वाटतंय? हे कशाला मध्येच नाही काय नाही असा शिक्षणाचा विषय निघाला म्हणून. काय घेणं देणं नाही आपल्याला काय. ही लग्नाची मुलगी काय पाठ सोडणार नाही माझी. नाही नाही तसं ना भाऊ, आपल्याला सांगा किती शिक्षण. मला जास्त काही माझी अपेक्षा नाही पण आता मी 3 डिग्र्या घेतलेल्या आहेत तर मला असं वाटतं की बाबा मुलीने सुद्धा किमान मास्टरी केलेली असावी. M.Com किंवा MA असेल तरीच आहे. M.Ed B.Ed तेही चालणार आहे. नक्की हम्म. ए नक्की हम्म. चला ए 500 काढा 500 काढा पटकन चला. वऱ्यानं नेहमी घेता मी पैसे नेहमी चला. अरे मोरे 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 काय? हे कसले 500 रुपये घेतले तुम्ही सगळ्यांकडून? काही नाही पैज लावलेली होती. कसली? काय आम्ही ते AI वर ना तुमच्या लग्नाचं काहीतरी आम्ही बघित होतो तर आमचा शिक्षणावर आढा केला तर हा काय म्हणाला की 7वी नापास पण चालेल. हा बोलला 9वी नापास चालेल. हा बोलला 5वी जेमतेम असेल चालेल. हा काय म्हणला गरज जास्त आहे बाई असली चालेल. मी म्हटलं ग्रॅज्युएट पण चालेल म्हणजे मी तुमच्या जवळपास आहे ना माझं उत्तर म्हणून मी जिंकलो ही पैज म्हणून हे 500. अच्छा. म्हणजे AI ची माहिती घ्यायचीच नव्हती तर माझ्या लग्नासाठीचा घाट घालायचा होता तर निघा